आणा म्हणजे आणा तुम्ही घ्या त्याच्यावरच तिथं तुम्ही तो आणून द्याल म्हणा मी घेतो ना म्हटलं मी त्याला मग माहिती तू पाहिल्यानंतर काय होते तो त्याचा परिणाम. आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तहसीलदाराने दिला लवकर आत्महत्या करण्याचा सल्ला. तहसीलदाराच्या भूमिकेमुळे परिसरात संताप. 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा. बुलढाणा जिल्ह्यात शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटलांनी 7 दिवसाने का मरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा, असा अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते जेव्हा या तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता असा जाब विचारला असता सामाजिक कार्यकर्त्यांचे समाधान न करता निखिल पाटील नामक या नायब तहसीलदाराने तहसील कार्यालयातून पळ काढला. त्यामुळे हे सरकारी अधिकारी असे माजुरडेपणाने वागू लागले असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण माले नांदगापूर बर मी साहेबांसमोर अर्ज घेऊन गेलो. साहेबांना म्हटलं साहेब हा अर्ज घ्या. तर म्हणत तुमचा अर्ज गेलाय ना. म्हटलं हा साहेब हा आत्मदहनाचा इशाराचा आहे. तर म्हणत मग आत्मदहन किती 7 दिवसासाठी का आमचा मी 1 लिटर आणून देतो आताच घे ना. असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली की मग भीतीवर सोडलो होतो आत्मदहन करायला. म्हटलं तू काल आणून देतो मीच कुठतो बोललो. सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत वागणे अयोग्य असल्याचं म्हणत या प्रकरणात चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणालेत. नाही, हे तर पूर्ण चुकीचं आहे. मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्स मध्ये नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेसमध्ये असल्यामुळे कार्यालयात नव्हतो. त्यामुळे कार्यालयात काय घडलं मला माहिती नाही. मी माहिती घेतो, परंतु असं बोलले असतील ते चुकीचं आहे. त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी त्यांना तत्काळ सांगण्यात येईल.